हाय नमस्कार, वेलकम टू इंट्युटिव्ह मराठी. आज आपण बघणार आहोत धनु राशीसाठी जुलै महिना कसा असणार आहे. थँक्यू. सो अजिबात वेळ वाया न घालवता आपण स्टार्ट करूया तुमची रीडिंग. ही रीडिंग आहे धनु राशीसाठी. मून साईनप्रमाणे, चंद्र राशीप्रमाणे. तुम्ही जन्मरास सुद्धा त्याला कन्सिडर करू शकता. थँक्यू सो मच. Sagittarius. Thank you. Messages for Sagittarius. Universe. Thank you. July 2022. धनुरास जुलै 2022. थँक्यू. Six of Cups, Seven of Cups, Three of Pentacles, Six of Wands, Nine of Wands, Two of Pentacles. I think Two of Pentacles, Justice, Page of Swords, the Sun card, and Three of Cups. Okay. So, Dhanuras, Sagittarius. सिक्स ऑफ कप्स आहे पहिलं कार्ड आपलं आणि थ्री ऑफ कप्स आहे लास्ट कार्ड आपलं. ओके. सिक्स ऑफ कप्सने एक मेसेज जो कॉमनली मला मिळतो तो असतो बॅलन्सचा. ठीक आहे. आणि इथे तुमच्या रीडिंगमध्ये मला इथे दिसतंय की इमोशनल बॅलन्स तुमच्या लाईफमध्ये या महिन्यामध्ये येणार आहे आणि तुम्हाला तो मेंटेन करायचा आहे. सेवन ऑफ कप्सने इथे थोडीशी कन्फ्युजनवाली एनर्जी आहे. ठीक आहे. काही इल्युजन्स आहेत. तुमच्यापैकी कोणाला काही वाईट स्वप्न सारखे पडत असतील किंवा काही इल्युजनल गोष्टी अशा इमॅजिनेशनमध्ये तुमच्या वियर्डली अचानकशी येत असतील. पण इथे कन्फ्युजन आहे. मला स्ट्रॉंगली असं फील होतंय की हे कन्फ्युजन जे आहे हे रिलेशनशिप्सच्या बाबतीतलं कन्फ्युजन आहे.
ओके. काही डिसिजन्स आहेत जे घेणं गरजेचं आहे, पण ते घेणं कठीण पण आहे तेवढंच. थ्री ऑफ पेंटिकल्सने आय फील की तुमची फॅमिलीमध्ये आय गेस काही फॅमिली बिझनेस आहे असेल तुमचं, तर त्यामध्ये काही तुम्हाला क्लॅशेस तुम्ही करंटली फेस करत असाल, काही मतभेद असतील. फॅमिली बिझनेस ज्यांचा आहे त्यांच्यासाठी हा मेसेज आहे. पण इथे असं सांगितलं जात आहे तुम्हाला की ही जी कुठली सिच्युएशन आहे ज्याच्यामध्ये तुमची फॅमिली इन्व्हॉल्व आहे, ओके, डिसिजनशी रिलेटेड आहे, राईट, काहीतरी डिसिजन आहे, काही त्या डिसिजनच्या बाबतीतलं कन्फ्युजन आहे, काही मतभेद आहेत, तर तुम्हाला हे सांगितलं जात आहे की एक जी व्यक्ती तुमच्या फॅमिलीमधली अशी आहे की जी एक्सपिरियन्स्ड आहे, अनुभवी आहे आणि हुशार आहे, तिचा सल्ला तुम्ही मानला पाहिजे. तिचं जे मत आहे त्या व्यक्तीचं ते तुम्ही विचारात घेतलं पाहिजे. ही तुमची आई असू शकते, तुमचे वडील असू शकतात, किंवा घरातलं कोणी मोठं असू शकतं, किंवा त्या पर्टिक्युलर गोष्टीमध्ये एक्सपिरियन्स असलेला कोणी व्यक्ती असू शकतो, पण फॅमिलीमधलाच व्यक्ती आहे. ओके. 6 ऑफ वॉन्ड्सने आय थिंक सक्सेसफुली या गोष्टी पण सॉर्ट आउट होणार आहेत. म्हणजे हे इश्यूज जरी समोर आले तरी तुम्ही तो त्या व्यक्तीचा सल्ला मानला पाहिजे, हा एक मेसेज तुमच्यासाठी आहे. आणि जर तुम्ही तसं केलं तर त्याच्यामधून एकदम सक्सेसफुली बाहेर पण तुम्ही पडाल या कन्फ्युजन्समधून, या प्रॉब्लेम्समधून. ओके. आणि तुम्ही जो डिसिजन घ्याल त्याच्यामध्ये तुमची जी फॅमिली आहे ती तुम्हाला सपोर्ट पण करेल, तुम्हाला साथ पण मिळेल फॅमिलीची या डिसिजनमध्ये. ओके. नेक्स्ट विथ 9 ऑफ वॉन्ड्स. हे सगळं होत असताना आणि झाल्यानंतर, होत असताना जर तुम्ही ऑलरेडी कन्फ्युजनमध्ये आहात, डोकं काम करत नाही वगैरे अशा परिस्थितीत आहात, पण हे जेव्हा सॉर्ट आउट होईल, हा प्रॉब्लेम जेव्हा रिझॉल्व्ह होईल, त्याच्यानंतर जेव्हा तुम्हाला ही विक्ट्री मिळेल, राईट, म्हणजे तुमचे जो डिसिजन असेल फायनल या सिच्युएशनमध्ये तुमचा, त्याच्यासोबत तुमचे घरचे जे आहेत, तुमची फॅमिली जी आहे ती त्या डिसिजनमध्ये तुमच्यासोबत असणार आहे. पण तुम्हाला मग्रूर नाही व्हायचं आहे. इथे थोडीशी इगोइस्टिकवाली अशी एक एनर्जी मला इथे फील झाली. आणि 9 ऑफ वॉन्ड्सने हे आहे की तुम्ही पॉझिटिव्हनेसमध्ये जाऊ नका, पॉझिटिव्ह त्या गोष्टी बाबतीत होऊ नका. जर समजा फॉर एक्झाम्पल काही एखादी वस्तू आहे, ती कोणाला मिळाली पाहिजे, तुम्हाला मिळाली पाहिजे की दुसऱ्या कोणाला मिळाली पाहिजे, असा काही प्रश्न होता आणि त्याच्यामध्ये ती वस्तू तुम्हाला मिळाली. तर ती तुम्हाला मिळाली म्हणजे तुम्ही ती वस्तू मिळण्याच्या पात्र आहात, ही गोष्ट जितकी खरी आहे तितकीच खरी ही गोष्ट पण आहे की तुम्हाला ह्याच्याने हुरळून जाऊन चालणार नाही. तुम्हाला त्या वस्तूच्या बाबतीत खूप पॉझिटिव्ह राहून चालणार नाही. ओके. शेअर करा थोडंसं, शेअरिंगचा तुम्हाला खूप बेनिफिट होईल. आणि पहिलं कार्ड तुम्हाला तेच दिलेलं आहे शेअरिंगचं. सो शेअर करा, जे तुमच्याकडे आहे ते तुम्ही शेअर केलं तर त्याच्याने तुम्हाला बॅलन्स मेंटेन करायला मदत मिळेल आणि ह्या अशा एनर्जीमध्ये तुम्ही राहणार नाही, जाणार नाही. ओके. सो या गोष्टीची काळजी घ्यायची आहे. नेक्स्ट आहे आपल्याकडे 2 ऑफ पेंटिकल्स. परत बॅलन्सिंगचं हे आहे बघा, पहिला मेसेज आहेच इथे, याच्यानंतर पण तुम्हाला हाच मेसेज आहे, बॅलन्स करा.
ठीक आहे. आणि इथे स्पेसिफिकली फायनान्सेस तुम्हाला बॅलन्स करायचे आहेत, मॅनेज करायच्या आहेत गोष्टी. जर तुमच्याकडे 10 रुपये आहेत तर त्या 10 रुपयामध्ये तुम्ही गरजेच्या वस्तूंवर खर्च करायचे, गरजेच्या गोष्टींवर खर्च करायचे की ते उडवून टाकण्यासाठी खर्च करायचे, हे तुम्हाला बघावं लागेल. आपल्याकडे किती आहे, त्यातनं आपण किती शेअर करू शकतो, किती आपण सेव्ह करू शकतो आणि त्याचं चांगल्या पद्धतीने युटिलायझेशन कसं करू शकतो, हे ओव्हरऑल तुम्हाला या स्किल्स इथे शिकायचे आहेत. ठीक आहे. जस्टिसने आय थिंक फेअर डिसिजन असणार आहे. ओके. आता फेअर मीन्स फेअर असतो, आता तो तुमच्या साईडने आहे की समोरच्याच्या साईडने आहे, किंवा जो कुठला तुमचा ॲस्पेक्ट आहे, जी कुठली तुमची सिच्युएशन असेल त्याच्यावरती ते डिपेंड करतं. ओके. बट मला असं वाटतं की जस्टिसने फेअर डिसिजन मिळणार आहे. हेही होऊ शकतं काही लोकांच्या बाबतीत की तो फेअर डिसिजन देणारी व्यक्ती तुम्ही असाल, काही लोकांसाठी तो फेअर डिसिजन मिळणारी व्यक्ती तुम्ही असाल. ओके. कारण ही तुमची रीडिंग आहे, तर फेअर डिसिजन तुम्हाला मिळणार आहे हाच मेसेज इथे, किंवा तुम्ही फेअर डिसिजन देणार आहे. ओके. आणि एक मेसेज इथे अजून असा आहे की जे राईट आहे, जे खरं आहे, जे योग्य आहे त्याची साथ द्या. जे अयोग्य आहे त्याच्यामध्ये जर तुम्हाला तुमचा फायदा पण दिसत असेल तरी सुद्धा त्याला साथ देऊ नका, कारण की त्याचे इम्पॅक्ट पण लॉंग टर्ममध्ये दिसतात. ओके. पेज ऑफ सोर्ड्सने आय थिंक इथे की फ्री आहात तुम्ही. ओके. ह्या सिच्युएशन नंतर, या मोमेंट नंतर तुम्ही एकदम फ्री झालेत. ओके. सो हे जे काही चाललंय ना ड्रामा, इथे हा जो ड्रामा आहे, ह्या ड्रामामधून जेव्हा एक फायनल काहीतरी कन्क्लुजन निघेल, राईट, कन्क्लुजन जे निघेल त्या कन्क्लुजन नंतर तुम्ही फ्री बर्ड सारखे एकदम मोकळे होणार आहात. म्हणजे आपल्याला एखाद्या गोष्टीचं टेन्शन असतं आणि ती गोष्ट जर व्यवस्थितपणे पार पडली तर आपण कसं हुश सुटकेचा निश्वास टाकतो, तशी काहीशी तुमची इथे सिच्युएशन येणार आहे. आणि तुम्ही खूप जी काही ड्रामॅटिक किंवा जी काही प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशन्स होती, काही तशा ज्या एनर्जीज होतात त्याच्यातून तुम्ही बाहेर निघून अक्षरशः अशा एनर्जीमध्ये जाणार आहात की जी तुम्हाला फ्री करेल. म्हणजे तुम्ही एकदम हलकं फुलकं फील कराल. आणि याच्यामुळे याचं बेनिफिट तुम्हाला काय मिळणार आहे, तुम्ही नवीन आयडियाज, नवीन विचार, नवीन गोष्टी इम्प्लिमेंट करू शकता, त्याच्यावरती तुम्ही काम करू शकता, काही तुम्ही प्लॅनिंग्स करू शकतात नवीन फ्युचरसाठीचे. ओके. नेक्स्ट स्टेप घेण्यासाठी तुम्ही तयारी करू शकता इथे. ओके. नेक्स्ट स्टेप घ्यायला नाही सांगितली इथे तुम्ही तयारी करायची आहे पुढच्या स्टेपसाठी तुमच्या, जी की तुमच्या फ्युचरसाठी बेनिफिशियल असेल. ओके. द सन कार्ड. आता इथे तुम्ही तयारी केली, राईट, इथे लगेच तुमची बिगिनिंग आहे. तयारी करा, परीक्षा द्या, रिझल्टला एन्जॉय करा. सिम्पल. आपण अभ्यास करतो, परीक्षा देतो, रिझल्ट आल्यानंतर त्या रिझल्टला आपण सेलिब्रेट करतो, राईट. सो इतकं सिम्पल आणि इतकं सोपं आहे तुमच्यासाठी इथे सगळं. फक्त दोन गोष्टी सुरुवातीला काय लक्षात ठेवायच्या, बॅलन्स मेंटेन करायचा आहे, तुम्हाला तो प्रोव्हाइड केला जातोय. ओके. त्याच्यासाठी सपोर्ट आणि गायडन्स दिला जातोय तुम्हाला. बॅलन्स क्रिएट करायचा आहे, मेंटेन करायचा आहे. ही जी एनर्जी आहे
त्या एनर्जीमधून बाहेर निघाल्यानंतर सगळंच मस्त आहे. पुढच्या गोष्टींसाठी तयारीला लागा, तयारी करा. लगेच पुढच्या गोष्टींची सुरुवात सुद्धा आहे आणि त्याचा रिझल्ट सुद्धा मिळणार आहे. म्हणजे त्याच्यासाठी तुम्ही सेलिब्रेट सुद्धा करणार आहात. म्हणजे तुम्ही एखादं काम करायचं आहे, तुम्हाला त्याची पूर्वतयारी केल्यानंतर जेव्हा ते काम ॲक्च्युली तुम्ही सुरू कराल तर इमिडिएटली तुम्हाला त्याचे रिझल्ट्स मिळतील असं नाही आहे, पण ते काम सुरू करण्याचं तर सेलिब्रेशन तुम्ही करू शकता ना, की चला फायनली हे मला करायचं होतं, हे मी आता स्टार्ट केलं आहे, तर त्याला तुम्हाला सेलिब्रेट करायला इथे मिळतंय. इंटरेस्टिंगली 3 लोकांची इथे एनर्जी आहे, म्हणजे 3 व्यक्ती आहेत जे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व्ड आहेत. राईट, तुम्ही धरून 3 व्यक्ती आहेत. इथे पण 3 व्यक्ती आहेत. राईट, जिथे त्यांचं डिस्कशन चाललेलं आहे, कम्युनिकेशन चाललेलं आहे. आणि इथे पण 3 व्यक्ती आहेत जे सेलिब्रेट करतात. सो थ्रू आउट द प्रोसेस तुम्ही 3 व्यक्ती असे असणार आहात जे सोबत असणार आहेत. ओके, सो सिंपल अँड सो इझी. खूप टू द पॉइंट आहे तुमची रीडिंग. फार एक्सप्लेन करायची सुद्धा गरज पडत नाही आहे, इतकी टू द पॉइंट आहे. लेट्स सी. त्याला पडायचंच होतं. ओके, पहिलं कार्ड इथे आपल्यासाठी आहे डायना. फोकस्ड इंटेंशन. Keep your unwavering thoughts, feelings and actions focused on your target and you will make your mark. Yes. Saraswati, the arts. Express yourself through creative activities. So इथे जे तुम्ही करणार आहात ना, ते किती चांगल्या पद्धतीने आणि किती जास्तीत जास्त तुम्ही क्रिएटिव्हली करू शकता याच्यावरती फोकस करा. कारण जितके जास्तीत जास्त तुम्ही क्रिएटिव्हली गोष्टी कराल तितकं जास्तीत जास्त तुम्हाला चांगले रिझल्ट मिळतील. ओके, फोकस्ड इंटेन्शन. तुमचे जे इकडे तिकडे भरकटणारे जे विचार आहेत, इकडे तिकडे ही गोष्ट करू का ती गोष्ट करू, हे घेऊ का ते घेऊ, हे खाऊ का ते खाऊ, हे जे आहे ना प्रत्येक गोष्टीच्या बाबतीत जे तुमचं होत असेल की डिसाईड करू शकत नाही आहे कुठल्या गोष्टीवर फोकस करायचं आहे, तर ते इकडे तिकडे जाणारे जे विचार आहेत त्यांना पकडून आणा आणि जी गोष्ट महत्त्वाची आहे त्याच्यावरती फोकस करा. ओके, तुमचं जे टार्गेट आहे, तुमचं जे एम आहे त्याच्यावरती तुमचे इंटेन्शन्स लावा. ओके, तुमचे विचार, तुमच्या फिलिंग्स आणि तुमच्या ॲक्शन्स सगळं काही त्या एका गोष्टीवरती फोकस करा. सगळं काही त्या एका गोष्टीवर आणून केंद्रित करा, जी गोष्ट तुम्हाला करायची आहे, जे तुमचं अल्टिमेट गोल आहे. ओके, सी बाप्पाकडून तुम्हाला काय गायडन्स आहे. धनुरास, सॅजिटेरियस. चला, आपल्याकडे आहे नेक्स्ट कार्ड आहे ॲक्सेप्टन्स आणि आहे आपल्याकडे इन्साइट. सो इन्साइट पण तुम्हाला एक मेजर मेसेज असा देतोय की तुम्ही फोकस राहा, तुमचा फोकस जरा पण हलू देऊ नका. ओके, आणि ॲक्सेप्टन्स घेऊन या तुमच्या बिहेवियरमध्ये, तुमच्या आचरणामध्ये. स्वीकार करण्याची शक्ती वाढवा.
जे होतं, जे चाललंय ते ॲक्सेप्ट करायला शिका. इथे जो पण डिसिजन असेल, इथे जो पण डिसिजन असेल, इथे जी पण मिळालेली ॲडवाईस असेल त्याला ॲक्सेप्ट करा. ॲक्सेप्टन्समध्ये या. इन्साईटने तुमच्या थर्ड आय चक्रावरती तुम्ही काम करू शकता. तुमचं जे इथे बघा, इथे हात कसे आहेत, दोन्ही डोळ्यांच्या दोन बाजूला असे हात ठेवलेत. म्हणजे काय, इकडे तिकडे कुठेच बघायचं नाही, सरळ स्ट्रेट समोर बघायचंय. कुठे, जे तुमचं टार्गेट आहे त्याच्याकडे. इतकं सिम्पल आहे. हे कार्ड आणि हे कार्ड तुम्हाला दोन्ही एकच सांगताय. ओके, सो खूप सुंदर रीडिंग आहे तुमची. खूप सिम्पल आणि खूप खूप टू द पॉइंट आणि खूप इम्पॉर्टंट तेवढेच मोजके मेसेज तुमच्यासाठी होते. हा महिना तुमच्यासाठी संपूर्णपणे बॅलन्स, ॲक्सेप्टन्स आणि फोकस, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे डिसिजन्स, या 4 गोष्टींवरतीच, यांच्याच भोवती फिरणारे, या 4 गोष्टींवरतीच आहे. ओके, सो खूप सुंदर आहे. सगळ्या ब्लेसिंग्स क्लेम करा. ॲफर्मेशन्स चा यूज करा. मेडिटेशन करा. फोकस्ड राहा. and be positive. Thank you so much. Bye bye.